स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जातोय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्र हातात घेतली आहेत। कालपर्यंत पुणे पोलिसांची 8 पथकं दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती, मात्र आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे। दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊ शकतो या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिसांची ही पथकं चारही बाजूंना रवाना करण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्र मैत्रिणींची चौकशी केली। गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलंय। त्यावेळी तिनं पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे। दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा। या दोघांची आणखी एक मैत्रीण होती, तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावलेला होता। तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असं या गाडेच्या मैत्रिणीने सांगितलंय। त्यामुळे दत्तात्रय गाडेनं महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्यानं महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना आहे। त्या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत। गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र मैत्रिणींची चौकशी केली आहे। या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे। दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा होता। पोलिसांनी शिरूर मधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला। याशिवाय दत्तात्रय गाडे याच्या आई वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतलंय। त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला बुलवून एका शिवशाही बसमध्ये नेलं होतं। ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे यानं दार बंद करून घेतलं आणि तिच्यावरती अत्याचार केले होते। दत्तात्रय गाडे यानं एक वेळा नव्हे तर 2 वेळा तरुणीवर बलात्कार केला। ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे। पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती। ती मंगळवारी पलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली। या 26 वर्षाच्या तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत।